इंद्रसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 80 आहे। निच्चो नाणवगासो न सावगासोपदेशदो भेत्ता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं। काय सांगायला लागलेत गाथेमध्ये? म्हणजे आता पुद्गलास्तिकायचं वर्णन सुरू झालंय। पंचास्तिकायमध्ये जीवास्तिकाय झाला, पुद्गलास्तिकायचं वर्णन करतायत। त्याच्यामध्ये जे पुद्गल आहे त्याचे 2 भेद केले, परमाणू आणि स्कंद। मग स्कंदाचं वर्णन झालं तर परमाणूचं वर्णन करतायत। परमाणू किती प्रदेशी आहे? 1 प्रदेशी आहे। तर त्याच्याद्वारे त्या परमाणूचं 1 प्रदेशीचं अस्तित्व वेगळ्या वेगळ्या विशेषणांच्या द्वारे सिद्ध करतायत। तर काय सांगितलं होतं गाथेमध्ये? परमाणू कसा आहे? नित्य आहे। गाथेत बघा, निच्चो म्हणजे नित्य आहे। नाणवगासो, न अनवगासो म्हणजे काय? अनवकाश नाही। पुढं न सावगासो म्हणजे सावगास नाही। पुढं भेत्ता, कोणाचा भेत्ता? खंदाणम भेत्ता, स्कंधाचा भेत्ता आहे। पुढं खंदाणम कत्ता, स्कंधाचा कर्ता आहे। आणि कालसंखाणम पविहत्ता, कालाचा विभाजक आहे आणि संख्येचा विभाजक आहे। हे दोन्हीच्या द्वारे पण म्हणजे कालाचं परिमाण केलं जाणार ते पण परमाणूच्या द्वारे, कारण मिनिमम काळ कुठला मोजला जाणार? परमाणूच्या गमनावरून। आणि तसंच संख्या म्हणजे काय घेतलं होतं? द्रव्य क्षेत्र काल भावाची मिनिमम संख्या ती पण जाणली जाते ती परमाणूच्या द्वारेच। म्हणून सांगतायत की कसं आहे, परमाणू 1 प्रदेशी असताना हे सगळं त्याच्यामध्ये सिद्ध होतं, हे दाखवलं। तर आज जयसेनाचार्यांची टीका आहे। अथ परमाणु 1 प्रदेशत्वं व्यवस्थापयति। नंतर परमाणूला 1 प्रदेशीपणाचं व्यवस्थापन करतात, म्हणजे सिद्ध करतात। परमाणू 1 प्रदेशी आहे। वाचा। नित्य म्हणजे काय? परमाणू नित्य आहे। कस्मात? का बरे? Recording in progress. अविनश्वरत्वात् नित्यः भवति। काय वाचली तू मागं? सर्वदा एव वाचायचं। काय? प्रदेशतः परमाणोः खलु एकेन प्रदेशेन सर्वदा एव अविनश्वरत्वात् नित्यः भवति। काय म्हणले? प्रदेशाच्या अपेक्षेने परमाणूचं खरोखर 1 प्रदेशाच्या द्वारे सर्वदाच, सर्वदा कुठल्या अर्थात असतो? कुठल्या कशाच्या अपेक्षेने सर्वदा म्हटलं जातं? कालाच्या अपेक्षेने सर्वदा, क्षेत्राच्या अपेक्षेने सर्वत्र आणि सर्वथा। कशात? प्रकारवाचीमध्ये येतो। सर्वथा म्हणजे थ हा प्रकार, धा था हा प्रकारवाची असतो। तर सर्वदाच अविनश्वर असल्यामुळे परमाणू नित्य आहे, असं त्याचं खुलासा केला। पुढं न अनवकाशः किंतु एकेन प्रदेशेन, वाचा की, स्वकीय वर्णादिगुणानां अवकाशदानात सावकाशः। काय सांगितलं? खरा अर्थ तुम्हाला जमतोय। न अनवकाशः, परमाणू कसा आहे? अनवकाश नाही। म्हणजे काय? अनवकाश नाही म्हणजे सावकाश आहे।
अवकाश देणारा आहे. मग कोणाला अवकाश देतो परमाणू? एकच प्रदेशी आहे, तो कोणाला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकणार आहे? आपल्या प्रदेशामध्ये कोणाला घेत नाही. म्हणजे कळते का काय विवक्षा आहे? एका परमाणूच्या प्रदेशात किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य आहेत. मग अनवकाश का म्हणले त्याला? हां, म्हणजे आपल्या प्रदेशात घुसवून घेत नाही कुठलंही द्रव्य. सगळे द्रव्य आपल्या बाउंड्रीमध्ये फिक्स्ड आहेत. ते कोणालाही एकमेकांमध्ये आत येऊ देत नाहीत किंवा आपलं द्रव्य दुसऱ्यामध्ये जाऊ देत नाहीत, गुण पर्याय वगैरे. हां, अगुरु लघु गुणाच्या निमित्तात. तर म्हणून म्हणलं की अनवकाश नाही म्हणजे सावकाश आहे. तर का आहे? तर तो त्याच्या गुणांनाच आश्रय देतो. परमाणू आपल्या गुणांनाच त्याच्या प्रदेशामध्ये आश्रय देतो, म्हणून तो सावकाश आहे म्हणा किंवा अनवकाश नाही. न अनवकाशः किंतु एकेन प्रदेशेन, एका प्रदेशाच्या द्वारे स्वकीय वर्णादी गुणांचा अवकाश दाता असल्यामुळे सावकाश आहे. म्हणजे परमाणू सुद्धा अवकाशाने सहित आहे असं घेतलं. दुसरी विवक्षा घ्यायला लागलेत. काय सांगितलं समजलं? सोनाली पेन, भाई पेन कुठे आहे? घ्या तिथे कुठं. असं आमच्याकडे जे राहिले आहेत ना त्यांच्यासाठी ते ठेवले. ते येते तिथे लिहितात, माझ्यासाठीच ठेवून जातात. मीच अभ्यास करायचं. पेन्सिल पण असेल तिथंच. पेन माझ्याकडे आहे. द्वितीयादी अभावात निरवकाश. काय सांगायला लागलेत? न सावकाशः काय? परमाणू अवकाश सहित नाही. म्हणजे काय? आता परमाणू निरवकाश आहे. मग कोणाच्या अपेक्षेने निरवकाश आहे? तर अन्य द्रव्यांना किंवा अन्य प्रदेशाला जागा देत नसल्यामुळे. म्हणजे तुमच्या घरात कोणाला जागा आहे सांगा? कोणाला जागा आहे? सगळ्यांना जागा आहे. हां, काय म्हणतो? आपके हृदय में कौन बैठता है? सगळ्याला जागा देताय तुम्ही. ॲक्च्युली तिथं तुमची जागा आहे ती सेफ ठेवा, त्यात कोणाला घुसू देऊ नका. न सावकाशः तर परमाणू हा कोणालाही अवकाश देणारा नाही. किंतु एका प्रदेशाच्या द्वारे द्वितीयादी प्रदेशाचा अभाव असल्यामुळे तो निरवकाश आहे. म्हणजे काय म्हटलं? त्या एका प्रदेशामध्ये संयमी दुसरे प्रदेश घुसू शकत नाहीत, म्हणून परमाणू कसा आहे? बोल. म्हणून निरवकाश आहे, अनवकाश आहे. म्हणजे तो कोणाला अवकाश देणारा नाही. परमाणू हा निरवकाश आहे. हे दोन्हीची सिद्धी केली. पुढं भेदता कोणाचा? स्कंधांचा भेदता आहे. परमाणू स्कंधांचा भेदता आहे. पुढं कसं वाचायचं? कर्ता अपि च स्कंधानां जीववत. आणि स्कंधांचा कर्ता सुद्धा आहे. मागच्या ओळीमध्ये सांगितलं स्कंधांचा भेदता आहे. इथं सांगतायत काय? स्कंधांचा कर्ता सुद्धा आहे जीवाप्रमाणे. म्हणजे काय? नाही, इथं सांगतायत तो स्कंधाचा कर्ता आहे. जीव हा स्कंधांचा कर्ता आहे. का? जसं जीव रागद्वेषादी विकल्पांचा कर्ता आहे. म्हणजेच काय? शुद्ध जीव अशुद्ध परिणामांचा, विभाव परिणामांचा कर्ता आहे. तसं परमाणू शुद्ध आहे, तो अशुद्धतेचा स्वयंकर्ता आहे. स्कंद म्हणजे अशुद्धता. इथंच राहा. कुठं आहेस? इथंच आहेस ना? वाच. तद्यथा. जोरात तुझा आवाज मला कॅच व्हायला पाहिजे. यथा अयम एकत्र वाचायचं. स्वप्रदेशगत निस्नेह भावेन परिणतः सन कर्मस्कंधानां भेदता विनाशकः भवति तथा परमाणुः अपि एकप्रदेशगत निस्नेह भावेन परिणतः. एकत्र वाचायचं ते. परिणतः सन स्कंधानां विघटन काले भेदता भेदकः भवति. बरोबर. माझा आवाज येतोय का सगळ्यांना?
तद यथा त्याचा खुलासा याप्रमाणे करतात. कशाचा? जीववत उदाहरण दिलं ना त्यांनी, ते कशासाठी दिलं ह्याच्यासाठी सांगतायत. ज्याप्रमाणे हा जीव, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तथा म्हणजे त्याप्रमाणे, हा अयम म्हणजे हा जीव, स्वप्रदेशगत, रागादी कुठं उत्पन्न झाले? जदगा की रागादी कुठं उत्पन्न झाले? पंढरपूरमध्ये, घरामध्ये. इथं आपल्या घरात उत्पन्न झालेत रागद्वेष, बाहेर कुठं नाही, बाहेर कोणामुळं नाही. तर स्वप्रदेशगत रागादी विकल्परूप निस्नेह भावेन परिणतः सन, म्हणजे स्नेहभावाने परिणत असताना कर्मस्कंधांचा भेदता विनाशक आहे. पहिला भेदता सांगायला बरं का, आपण करताना लावलं, भेदता लावायला पाहिजे पहिला. मग निस्नेह करताचं विवक्षा असेल वाटलं मला इथं, पण भेदता पण लावलं. जीवाप्रमाणे भेदता आहे आणि करता आहे, दोन्ही लावायचं आहे. मग भेदता लावत असताना निस्नेह भाव घेतला, म्हणजे स्नेहभाव रहित. जेव्हा जीव रागादी विकल्पारूप स्नेहभावाने रहित असं परिणमन करत असताना कर्मस्कंधांचा भेदता आहे. काय कळलं? म्हणजे वीतराग भावाने परिणमत असताना कर्मांचा भेदता म्हणला जातो. त्याप्रमाणे परमाणू सुद्धा एक प्रदेशगत निस्नेह भावाने परिणत असताना, म्हणून तर सिद्धांची तुलना केली होती परमाणू बरोबर. जसं सिद्धांचं स्वरूप शुद्ध आहे तसं परमाणूचं स्वरूप सुद्धा शुद्ध आहे, स्वतंत्र आहे. तर म्हणून तो सुद्धा जेव्हा स्नेहभावाने रहित परिणमन करत असताना स्कंधांच्या विघटन कालामध्ये त्यांचा भेदता किंवा भेदक आहे असं म्हणलं जातं. काय कळलं? दिवाळी भावी बोला. हॅलो, काय काय कळलं? तुम्ही हँग झालाय माझ्याकडं. मला तुम्ही हँग दिसताय. होय ना? मला तुम्ही दिसताय. आज झूमला प्रॉब्लेम आहे काय तर. काय विचारताय तुम्ही? जेव्हा जीव वितराग भावाने परिणमन करतो तेव्हा कर्मस्कंधांचा भेदता आहे. म्हणजे तुम्ही बस आपला उपयोग आपल्यामध्ये ठेवा, तर काय करताय? आपोआप कर्मांचं जे बांधले गेलेले कारण आहे ना, म्हणून त्या हिशोबाने निर्जर आहे म्हणून तुम्ही भेदता सांगितलं. हां बरोबर. म्हणजे जे काय आधीपासूनचे बांधलेले कर्म आहेत ना त्यांचा तो भेदक होतो. कोणाचा भेदता होतो सांग? पहिल्यांदा अनुभूती घेतली तर कोणाला भेदतो? कोणाला? कुठल्या कर्माला? मिथ्यात्व. जेव्हा जीव पहिली अनुभूती घेतो तेव्हा मिथ्यात्व कर्माला भेदतो, म्हणून तिथं 3 तुकडे पडले त्या मिथ्यात्वाचे. ती एकत्र असताना त्या मिथ्यात्वाची शक्ती जास्त होती म्हणून तुम्हाला सम्यक्त्व होत नव्हतं. पण तुमचा पुरुषार्थ असा झाला की त्याच्या निमित्तामध्ये तुम्हाला अनुभूती घेता आली आणि त्याच्या निमित्तामध्ये त्याचे तुकडे पडले आपोआप. हां, मग त्या 3 तुकड्यामध्ये पण मोठ्या तुकड्याची शक्ती जास्त आहे. दुसरा सम्यक मिथ्यात्व त्याची शक्ती याच्यापेक्षा कमी आहे आणि सम्यक प्रकृतीची अजून कमी आहे. तर असं तिन्हीची शक्ती डिवाइड, त्या एकाची शक्ती 3 मध्ये डिवाइड झाली. पुण्य असं म्हणायचंच नाही त्याला, ते बाधकच आहे. कारण तुम्हाला ते पण दोष उत्पन्न करणारीच आहे सम्यक प्रकृती सुद्धा. कारण मिथ्यात्वाचीच पिल्लं आहेत दोन्ही पण. त्यामुळं सांगितलं की फक्त त्या मिथ्यात्वाची शक्ती कमी करण्यासाठी त्याला भेदलं. कोणाच्या द्वारे? तुम्ही तुमच्या परिणामांच्या द्वारे भेदलं. म्हणून सांगितलं की कर्मस्कंधांचा भेदता होतो. बोला. तुमचा आवाज मध्येच येत पण नाहीये, कट होतोय. काय कर? आज झूमला जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला रिंग सारखं तुटवायला लागली. तेच म्हणाले, जेवढं होईल तेवढं ग्रहण करा, नंतर परत रेकॉर्डिंग ऐका. तर म्हणून कर्मस्कंधांचा जीव भेदता आहे. त्याप्रमाणे परमाणू सुद्धा जेव्हा निस्नेह भावाने परिणमन करतो, म्हणजेच स्नेहभाव असतो का परमाणूमध्ये? स्निग्ध वृक्ष म्हणतो ना आपण, तो स्नेहभाव आहे त्यांचा. आणि याच अपेक्षेने जीवामध्ये पण स्निग्ध वृक्षता सांगितली.
म्हणजे परमाणूमध्ये स्नेहभाव सांगितला आणि जीवामध्ये स्निग्धरुक्षता सांगितली. असतो का जीवामध्ये गुण हा? स्निग्धरुक्ष स्निग्ध म्हणजे आपण कधी स्निग्धरुक्ष हे जीवामध्ये नाही लावलं ना, तर पंचास्तिकामध्ये त्यांनी पुद्गलाचा गुण असताना सुद्धा जीवामध्ये लावला आणि स्नेह म्हणजे रागद्वेष भाव जीवाचे असताना पुद्गलात लावलेत. विवक्षा कशी असते त्याच्यानुसार. म्हणून जेव्हा परमाणू सुद्धा निस्नेह भावाने परिणमन करत असताना स्कंधांच्या विघटन कालामध्ये त्याचा भेदक आहे असं म्हणलं जातं. पुढं यथा सह वाचायचं. यथा सह एव जीव निस्नेहात तत्वात विपरीतेन स्वप्रदेशगत मिथ्यात्व रागादि स्निग्धभावेन सन अवतार थांब नवतर ज्ञानावरणादि कर्मस्कंधानां कर्ता भवति तथा सह एव परमाणुः एक प्रदेशगत स्निग्धभावेन परिणतः सन द्वेणुकादी स्कंधानां कर्ता भवति. वाचायला तर सक्सेसफुली वाचली. आता लावार्थ. यथा म्हणजे ज्याप्रमाणे तोच जीव. आता करता भेदता सांगितलं ना, आता करता सांगतायत. भेदता कोणाचा होता? लता काकी. कोण? परमाणू. आणि जीव पण कर्मांचा भेदता कोण होता? तर एकापेक्षेने परमाणू त्या स्कंधांचा भेदता आहे आणि जीव कर्मस्कंधांचा भेदता आहे. कुठं जायचंय? बसा म्हणा. ज्याप्रमाणे तोच जीव निस्नेह असल्यामुळे परमात्म तत्वाहून विपरीत, निस्नेह अशा परमात्म तत्वाहून विपरीत म्हणायचं. निस्नेह म्हणजे जीवाचा स्वभाव आहे वितराग. निस्नेह म्हणजे वितराग, तो शब्द त्यासाठी वापरला. वितराग परमात्म तत्वाहून विपरीत स्वप्रदेशगत मिथ्यात्व रागादी स्निग्ध भाव रूपाने परिणमन करत असताना, म्हणजे मिथ्यात्वादी कुठं उत्पन्न झालेत? स्वप्रदेशामध्येच. हे सांगायचं आहे त्यांना. तुम्ही तिथं बाहेर गेला, त्या कुदेवादींना नमस्कार केला म्हणून त्यांनी मिथ्यात्वी केलं असं नाही. मग कोणी केलं तुम्हाला मिथ्यात्वी? मग तुम्ही जेव्हा या देवाला नमस्कार करता ना, तेव्हा सुद्धा मिथ्यात्वी म्हणले जातात. कसं काय? वितरागी देवाला सुद्धा नमस्कार करताना मिथ्यात्वी म्हणतात लोक. त्याला वर्णिजींनी एके ठिकाणी घटवलं का? त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही अपेक्षा केली ना की मला माझं संकट दूर करा, काय विघ्नहर्ता, काय पार्श्वनाथ. कोण? महावीरजीला जायचं का बरं? नवस कुठं बोलायचं? पोरगं व्हायचं असं तर कुठं जायचं? हे असले भावना ठेवून तुम्ही देवाला नमस्कार करायला गेला ना, तर तुम्ही सरागी बनवला त्यांना. त्यांनी सगळं सोडून त्याच्यासाठी साधना करताय, तर तुम्ही त्याची प्राप्ती करण्यासाठी त्यांच्याकडे जाताय. म्हणून जेव्हा मी भावना तशी भावना ठेवून मला खूप संकट आले आणि म्हणून मी देवाचे पाया पडतोय, विधान करतोय, जाप घालतोय, होम हवन करतोय, ह्या भावनेने जर तुम्ही गेलाय ना तर भगवंतांकडे, तर तुम्ही अजून मिथ्यात्वीच आहात. आणि ते तुमच्यासाठी ते देव सुद्धा कुदेव झाले. तेच ना, अशी भावना नकोय, अपेक्षा नकोय. तसा पुरुषार्थ करा की जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, एकापेक्षेने त्याला प्रशस्त राग म्हणलं जाईल, पण तरी सुद्धा तो उपादेय नाही आहे. नुसतं मी चिंतन करत बसलो की माझ्या कर्मांचा नाश होऊ दे, रागद्वेषाचा नाश होऊ दे, नाही होणार. त्यांच्याकडे गेलो, तुम्ही माझा नाश करा, मला काय बोधी लाव, दुःख खो, कम खो म्हणताय तुम्ही जाऊन त्यांच्यासमोर, पण वितरागता असावी त्याच्यामध्ये सुद्धा, राग नको. काय सांगत होते? ज्याप्रमाणे जीव वितराग परमात्म तत्वाहून विपरीत स्वप्रदेशगत मिथ्यात्व रागादी स्निग्ध भावाने परिणमन करत असताना, म्हणजे माझ्याच स्वभावामध्ये उत्पन्न झालेले ते मिथ्यात्व भाव त्या रूपाने परिणमन करत असताना नवतर म्हणजे नवीन अशा ज्ञानावरणादी कर्मस्कंधांचा करता होतो. म्हणजे काय होतं? कर्मस्कंद येतात आणि ते आपल्याशी बांधले जातात. कार्मण वर्गणा किंवा कार्मण शरीरामध्ये ते कर्म येऊन बांधले जाणार आणि ते तुमच्याबरोबर राहणार.
म्हणजे तुम्ही उत्पन्न केले का होते कर्म? परिणामामुळेच उत्पन्न झाले. जसे परिणाम मग नसलेली गोष्ट उत्पन्न होती का? आहेत म्हणूनच त्याचं रूपांतर. मग उत्पन्न झाले कसं म्हणायचं? मग नवतर स्कंदांचा कर्ता म्हणजे काय म्हणायचंय? मग अर्थ सांगा मला. तो स्कंद असच्ची उत्पत्ती होत नाही एवढं आम्हाला माहित आहे. मग म्हणजे होतं की नाही ते, म्हणजे विसरस्वरूपाचे रूपाने आपल्या बरोबर होतं. मग ते कर्म रूपाने मानलं गेलं. बरोबर, त्यालाच म्हणायचं त्याची उत्पत्ती झालं. हा, म्हणजे जे स्वतंत्र होत्या त्या वर्गणा कर्मरूपाने बांधल्या गेल्या, ह्याला म्हणलं नवतर कर्मांची उत्पत्ती. पण असं काही नवीन द्रव्य तयार झालं असं नाही. म्हणून मी आजच एक वाक्य काय ऐकलं की जर द्रव्याचा उत्पाद होतो असं म्हणलं, 29 का 30 तारखेचं प्रवचन आहे दुपारचं, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आणि 27-28 असेल बहुतेक, की सर्वथा उत्पादच मानला द्रव्याचा, तर काय आपत्ती येणार? द्रव्याचा सर्वथा उत्पादच होतो असं म्हटलं तर काय आपत्ती येणार? नवीन उत्पन्न अनंत द्रव्याची उत्पत्ती मानावं लागणार. हा, अनंत द्रव्य उत्पन्न. बरोबर ऐकू आलं तुम्हाला तेवढंच. हो ना, नाही माझा आवाज कट व्हायला, बरोबर तेवढंच ऐकू आलं म्हणलं तुम्हाला. अनंत द्रव्यांची उत्पत्ती होण्याचा प्रसंग होईल, म्हणजेच असच्ची उत्पत्ती होण्याचा प्रसंग येईल आणि नाशच होणार नाही कुठल्या द्रव्याचा, तर तरी सुद्धा वस्तू व्यवस्था सगळी बिघडणार. म्हणून सांगितलं नुसता उत्पाद नाही आहे, नुसतं व्यय नाही आहे, नुसतं ध्रुव नाही आहे, दोन्ही पण सायमल्टेनियस मानावं लागणार. नित्य पण आहे द्रव्य आणि अनित्य पण आहे. तर म्हणून म्हटलं की नवीन कर्मस्कंधांचा कर्ता आहे म्हणण्यामध्ये भाव आहे काय, काय म्हणायचं त्याला, कथनचित, कारण त्याची नसलेल्याची उत्पत्ती झाली नाही आहे तेच द्रव्य फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये बनलं. म्हणून ज्ञानावरण आदी कर्मस्कंधांचा जीव करता आहे असं म्हणलं जातं. त्याप्रमाणे तोच परमाणू एक प्रदेशगत स्निग्ध भावाने परिणमन करत असताना त्या परमाणूमध्ये स्निग्ध भाव कुठून आला? होताच, स्वभावतः आहे ना त्याच्यामध्ये. मग मग जेव्हा तो एक प्रदेशी होता, अजून स्कंद झाला नव्हता, तेव्हा त्यात स्निग्ध भाव नव्हता का? कसल्या रूपाने? स्कंदाच्या रूपाने. का? विभाव भाव झाला ना ज्यावेळेस, त्यावेळेस तो स्कंदाच्या रूपाने परिणमला. म्हणजे का त्यावेळेस तिथे स्निग्ध भाव रूपाने, का ते परमाणू सुट्टा का होता तो? स्निग्ध भाव असताना पण का नव्हता? हा, जघन्य आहे त्याचा बंध होऊ शकत नव्हता. हा, जर त्याच्यामध्ये जगन्य अविभाग प्रतिच्छेद असतील तर तो बंधाला प्राप्त होणार नाही. म्हणून तो, बरं मला सांगा, अजगन्यवाला परमाणू नसतो का स्वतंत्र? अजगन्य गुणवाला परमाणू स्वतंत्र राहतो का नाही राहत? हो, राहू शकतो ना. राहू शकतो ना. त्याचा त्या रूपाने परिणाम होतो. जेव्हा समजा एखाद दोन त्याची जोडल्या जातात. हा, जोपर्यंत जोडला जात नाही किंवा स्कंधातून विभक्त झालाय तर त्यामध्ये किती पण असू शकतील अविभाग प्रतिच्छेद. काय कळतंय? परमाणू आहे त्याच्यामध्ये जगन्य अविभाग प्रतिच्छेद काल सांगितलं होतं 100 समजा असतील अविभाग प्रतिच्छेद त्याच्यामध्ये लता काकी, तर तो बांधला जाणार नाही असं सांगितलंय. जगन्य अविभाग प्रतिच्छेदवाला परमाणू बांधला जात नाही. मग समजा त्याच्यामध्ये 100 अविभाग प्रतिच्छेद आहेत जगन्य रूपाने, तर तो नाही बांधला जाणार. मग 101, 102 वाला कोणाशीही बांधला जाईल, 2 अधिक वाल्यांशी. मग मला विचारायचं होतं, हा तर एकटा स्वतंत्र राहू शकतोय, जेव्हा ह्याच्यात परत परिणमन होतं तर अविभाग प्रतिच्छेद वाढतात आणि मग तो पुन्हा बांधला जाईल. पण जेव्हा स्कंध आहे त्या स्कंधाचं विभाजन झालं तर त्यातून सुद्धा परमाणूंची उत्पत्ती होते. मग त्यामध्ये असंच नाही आहे की जगन्यवालेच असतात, तर तिथं अजगन्यवाले गुणवाले सुद्धा परमाणू असू शकतात आणि ते स्वतंत्र राहून पुन्हा बांधले जाऊ शकतात. लगेच जातील, कधी काळाने जातील, पण आहे तसं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, काय बाधा नाही. म्हणून म्हटलं स्निग्ध गुण नष्ट झाला आणि परत आला असं नाही आहे. स्निग्ध गुण तर अनादि अनंत त्या परमाणूमध्ये आहेच. म्हणून तोच परमाणू एक प्रदेशगत स्निग्ध भावाने परिणमन करत असताना द्वेणुकादी स्कंधांचा कर्ता म्हणला जातो. त्याच्याशी जितके परमाणूशी जितके येऊन बांधले जाणार त्या रूपाने त्या अणूंचा स्कंद होणार. किती अणूंचा होऊ शकतो? 2 पेक्षा अधिक, गुण म्हणायचं त्याला, 2 अधिक गुणवाल्यांचा बंध होतो.
2 अधिगुणवाल्याशी. पण किती परमाणू बांधले जाऊ शकतात? किती पण परमाणू, द्वेणुक, त्रेणुक, चतुरणुक, कितीही परमाणूंचा एक स्कंद बनू शकतो. पुढं अत्र असौ स्कंधानां भेदकः भणितः सह कार्यपरमाणुः उच्यते. यः तु कारकः सह कारणपरमाणुः इति कार्यकारणभेदेन द्विधा परमाणुः भवति. 2 प्रकारचे परमाणू सांगतायत. काय काय कळलं सांग? 2 कुठले? आणि बरोबर सांग काय असतं ते? कार्यपरमाणू म्हणजे काय? कारण परमाणू म्हणजे काय? त्या वाक्यावरूनच, त्या शब्दावरूनच लावू शकतो. कारण म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय? जे होण्यामध्ये निमित्त आहे ते कार्य. बरोबर. जे मदत करतात ते त्याचं कार्य. सांगा आता परमाणू कशाला म्हणायचं? कारण परमाणू कशाला म्हणायचं आणि कार्य परमाणू कशाला म्हणायचं? समजण्यासारखं आहे. आत्ता जे केलं आहेच. बर. कारण म्हणजे कोणाचं तरी कारण आहे ना. तो कोणाचं कारण आहे? स्कंधाचा. स्कंधाच्या उत्पत्तीमध्ये जो निमित्त आहे तो कारण परमाणू. आणि कार्य परमाणू कोण? नाही बाबा, परमाणू सांगायचं आपल्याला. कार्य परमाणू कोणाला म्हणायचं? स्कंधापासून उत्पन्न झालेला तो परमाणू, स्कंधातून बाहेर पडलेला तो स्कंद कारण झाला आणि परमाणू कार्य झाला. आता उलट घ्यायचं असं. परमाणू कारण, स्कंद कार्य, स्कंद कारण, परमाणू कार्य. या अपेक्षेने परमाणूचं उत्पत्ती झाली, पण परमाणू नवीन उत्पन्न झाला असं नाही. स्कंधातून वेगळं होऊन परमाणूची उत्पत्ती झालं म्हणू शकतो. काय सांगितलं? येथे जो हा स्कंधांचा भेदक सांगितला गेला तो कार्य परमाणू असं म्हणलं जातं. काय कळलं? स्कंधांना जो भेदणारा परमाणू आहे, त्या स्कंधातून बाहेर पडलेला परमाणू आहे, तो कुठला परमाणू? सह्या लिही, माझ्या बरोबर राहशील. नाहीयेस. तो कार्य परमाणू असं म्हणला जातो. लिहा की, कार्य परमाणू आणि कारण परमाणू असे 2 भेद केले. काय सांगितलं? कार्य परमाणू म्हणजे काय लिहिलं? काय लिहिलं? स्कंदापासून परमाणू भिन्न होणं. हा, स्कंधाच्या मधून बाहेर पडला आणि त्याची उत्पत्ती झाली तर त्याला म्हणायचं कार्य परमाणू. कारण स्कंद कारण आहे आणि परमाणू कार्य आहे. तिथं काय लिहिली? तो कार्य परमाणू म्हणायचा. आणि पुढे सांगितलं यह तू, परंतु जो कारक आहे त्यांचा म्हणजे स्कंधांचा तो कारण परमाणू आहे. म्हणजे जो ज्या परमाणूपासून स्कंधाची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं कारण परमाणू. स्कंद होण्यात जो निमित्त तो त्याला कारण परमाणू म्हणायचं. काय लिहिली? त्याला म्हणायचं कारण परमाणू. अशा रीतीने कार्य कारण भेदाच्या द्वारे 2 प्रकारचा परमाणू आहे. स्कंद भेदात भवेत आद्यः स्कंधानां जनकः अपरः. स्कंधाच्या भेदाने स्कंद को भेदने वाला प्रथम कार्य परमाणु है, स्कंदों को उत्पन्न करने वाला दूसरा कारण परमाणु है. असं कुठल्या शास्त्राचा आधार आहे तो. स्कंदाचा भेद करत असल्यामुळे त्याला आद्य म्हणजे पहिलं कोण? कार्य परमाणु. आणि स्कंधाला उत्पन्न करत असल्यामुळे तो जनक म्हणजे कारण परमाणु आहे. अपर म्हणजे दुसरा. पहिला आहे तो कार्य परमाणु आहे, दुसरा आहे तो कारण परमाणु आहे. काय समजलं याच्यावरून? सगळ्यावरून कार्य परमाणु आणि कारण परमाणु म्हणजे काय हे सांगितलं त्यांनी. मग याच्यावरून आपल्या जीवनामध्ये लावा काय? कार्य जीव आणि कारण जीव काय कशाला म्हणायचं? कार्य जीव. कार्य जीव असतो का? कारण जीव असतो का? आता हे कसं लावलंय ना, स्वभाव आणि विभाव तसं लावायचं आपल्यावर पण.
स्वभाव आहे तो परमाणू आहे. शरीरापासून शरीर कशाला? मिथ्यात्व रागादी भाव घ्या, तो विभाव आहे. जसं स्कंद हे विभाव आहे आणि परमाणू हे स्वभाव आहे. मग जो रागादी विकारी भावातून जो मुक्त झाला, कार्य सिद्ध म्हणा, कार्य परमात्मा म्हणा, म्हणजे कार्य परमात्मा असं जे आपण म्हणतो शब्द, असं रागादी असं विकारापासून भिन्न असं समजून तो घ्या. कार्य परमात्मा हा तेच की कार्य परमात्मा. म्हणजे जो सिद्ध झाला, किंवा आता म्हणा, आता मी स्वभावाला जाणलं तर त्यावेळी सुद्धा रागादींना भेदलं ना मी. म्हणजे जो स्कंद होता त्या स्कंधातून बाहेर पडलेला परमाणू कार्य परमाणू आहे. तसं रागादी विकल्पातून बाहेर पडलेला तो जीव शुद्ध जीव आहे, म्हणजेच कार्य जीव आहे, कार्य परमात्मा आहे. हे शब्द परिचित आहे, कार्य परमात्मा आणि कारण परमात्मा. कार्य जीव म्हणजे काय? नवीनच आलं काय, असं काय नाही आहे. परमात्मा तो जीवच आहे. म्हणून कार्य परमात्मा म्हणजे काय? रागादी विकारी भावातून सुटला, मुक्त झाला, त्याचा भेदक जो आहे त्याला म्हणायचं कार्य परमात्मा. लिखित आहे का? तर ते पण मी सांगायचं. आणि कारण परमात्मा कशाला म्हणायचं? कार्य परमात्मा म्हणजे शुद्ध अवस्था उत्पन्न झालेला तो जीव, आणि कारण परमात्मा म्हणजे ते होण्यात जो निमित्त असं नाही, त्याचं कारण म्हणा, कारण उपादान आहे तो, निमित्त नाही. कार्य परमात्मा उत्पन्न होण्याचं मूळ कारण, त्याला म्हणायचं कारण परमात्मा. म्हणजे तो द्रव्य, तो स्वभाव, त्याच्या कार्य परमात्मा उत्पन्न होण्याचं मूळ कारण किंवा उपादान म्हणा, त्याला म्हणायचं कारण परमात्मा. शुद्ध द्रव्य जीवास्ती काय? कार्य परमात्मा व्हायला जे निमित्त का नाही, निमित्त निमित्त नाही म्हणायचं आता तिथं. तो निमित्त नाही आहे, तो कारण आहे ना, वास्तविक कारण त्याचं. त्यामुळे कार्य परमात्माचं कारण जो आहे तो कारण परमात्मा. ह्याच्यात नित्य कोण अनित्य कोण सांग? नित्य कोण आहे, अनित्य कोण आहे? कार्य परमात्मा, कारण परमात्मा. रागादी विकारी भावातून विरक्त झाला तो कार्य परमात्माच नित्य असणार. नाही, कारण परमात्मा नित्य. कार्य परमात्मा हे कार्य आहे, म्हणजे पर्याय आहे. आणि उपादान कारणाला मग ते कारण परमात्मा म्हणत असताना तो नित्य आहे. मग इव्हन तो तुमच्या रागादी विकल्पावस्थेमध्ये सुद्धा कारण परमात्मा शुद्ध आहे म्हणला जातो. आणि कार्य परमात्मा जरी शुद्ध अवस्था प्रगट झाली तरी सुद्धा तिथं कारण परमात्मा आहेच. म्हणून पर्याय बदलत राहिली तरी सुद्धा तो शुद्धात्मा कॉन्स्टंट आहे, तो नित्य म्हणला. म्हणून कारण परमात्मा म्हणजे द्रव्य आणि कार्य परमात्मा म्हणजे पर्याय. मग पर्यायाचं परिणमन होत आहे तर ते पर्याय अनित्य आहे, आणि कारण परमात्मा म्हणजे ते नित्य द्रव्य आहे. लिहितही परंतु आता आपण कार्य परमात्मा म्हणजे सिद्ध अवस्था ही पर्याय घेतली तर ती पर्याय नित्यच आहे ना. पर्याय कुठं नित्य म्हणायची? परत परत बदलतीये ना प्रति समयाला. त्यामुळे एक कार्य अवस्था नित्य, फक्त ते पर्याय म्हटली तर ती बदलत राहणार. पण तरी तीच पर्याय म्हणून तुम्ही त्याला म्हणताय. सिद्ध 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 रूपानेच उत्पन्न होतीये म्हणून त्याला नित्य म्हणताय. पण पर्याय नित्य नाही राहू शकत. पर्यायाचा स्वभावच परिणाम. काय कळलं? का सिद्ध ही पर्याय नित्य आहे किंवा ते कुठं आता संसारी? म्हणजे सिद्ध पुन्हा संसारी होणार नाही या अपेक्षेने तुम्ही अनंत काळापर्यंत सिद्ध राहणार आहे, ठीक आहे. पण त्यांच्यामध्ये सुद्धा परिणमन चालू आहे, त्यामुळे प्रतिसमयाला नवीन सिद्ध पर्याय उत्पन्न होती आहे. म्हणून त्या सगळ्या पर्यायांच्याकडे दृष्टी देणार तर, म्हणून तुम्हाला लक्ष करायचे तर मी ध्यानाला बसले आणि मला अनुभव झाला, एकदम मस्त स्वसंवेदन प्रत्यक्ष झाला, तींद्रिय आनंद प्रगट झाला. आणि मग मी काय केलं, तो विषय तो आनंद मला फार आवडला. मी आत्ता ध्यानाला बसले आणि मला तो आनंद प्रगट झाला आणि मला तो आनंद फार आवडला म्हणा, किंवा फार त्याचं ग्रेटनेस वाटला, अपूर्वता वाटली. आणि मग मी आता संध्याकाळी 6ला परत ध्यानाला बसले
आणि मी काय विचार करतेय, सकाळसारखा आनंद मला आत्ता मिळायला पाहिजे. मग का नाही मिळत? मिळणारच नाही. का नाही मिळणार? ती त्यावेळेची पर्याय होती, आता त्या पर्यायाची ती योग्यता होती. आता तसंच मिळेल पण ती त्याहून भिन्न असू शकतो. का नाही मिळणार? पण पर्यायाचा स्वभाव आहे ना. नाही, तुम्ही सांगितलं काय? का नाही मिळणार? तसाच मला आनंद आत्ता का नाही मिळणार? निघून गेली. मग तुमची चूक कुठं झाली? तसा आनंद मिळावा हे भाव ठेवले आता तुम्ही. मग काय झालं? मग काय झालं? भाव करणं म्हणजे मग काय कळलं नाही तुम्हाला? मग चुकलात तुम्ही. काय कळलं? तो आनंद मिळावा म्हणजे पर्यायाचं चिंतन केलं. त्या पर्यायात तुम्हाला आनंद का मिळाला होता? कारण परमात्म्याला धरलं होतं म्हणून आनंद प्रगट झाला होता. आत्ता काय करताय तुम्ही? ज्याने आनंद दिला त्याला नाही धरलं, तुम्ही त्या पर्यायाला धरलं, त्या आनंदाला धरलं आणि तशी मला आत्ता उत्पत्ती व्हावी. कधीच होणार नाही. जर तुम्ही तोच विषय आत्ता धरला ना, तसाच आनंद प्रगट होईल. पण आपण लक्ष करतोय कुठं? तसाच का अनुभव होत नाही? ध्यान शिबिराला बसलं किती छान वाटत होतं, किती छान आनंद येत होता, आत्ता का नाही होत? म्हणजे तुम्ही काय करताय हो? मग चुकताय का नाही? म्हणून तिथं ज्याचं चिंतन केलं, ज्याला धरलं, ज्याचा अनुभव केला ना, त्याला आत्ता धरा तर तसाच क्वालिटीचा आनंद मिळणार. नाहीतर किती एकांतात जावा, जंगलात जावा, सगळं घर परिवार सोडा, तरीही आनंदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगितलं की आनंद घरामध्ये नाही आहे, तसंच जंगलामध्ये पण नाही आहे, परिग्रहामध्ये नाही आहे, तसंच निष्परिग्रहामध्ये पण नाही आहे. माझ्या परिणामामध्ये तर तिथं त्याची उत्पत्ती कुठून आहे? तो स्वभाव माझ्याजवळ आहे. त्याला लक्ष केलं असताना आनंदाची सहज प्राप्ती होणार. म्हणून सगळीकडे खंडन काय चाललंय आता? तुम्ही गृहस्थी आहात, तुम्ही परिग्रही आहात, रागीद्वेषी आहात, तर तुम्हाला अनुभव होत नसतो. करा खंडन. असं सांगणारे सगळे भेटणार आहेत आणि तुम्ही त्यांच्या आहारी जाणार आहे आणि तुम्ही भक्ती करणार आहे त्यांची. काय होणार हो? 4 दिवसांनी तुम्ही तेच बोलणार, माहितीये काय? बरोबर वाटणार तुम्हाला ते सगळं. म्हणून पक्का आत्ता करा ना. श्रद्धा आपली आहे तर का भरकटतोय मग? सांग, कशावर अनुभूती होती हो तुम्हाला? तुम्ही सगळी रागीद्वेषी आहात, मोही आहात, सगळे परिवारामध्ये राहणारे, तुम्हाला कसं अनुभूती होऊ शकते? नग्न दिगंबर साधूलाच अनुभूती होते. का नाही होत? तुम्हाला का होते? कशावरून? आम्ही सांगतो म्हणून नुसतंच म्हणणार काय होते म्हणून? ठामपणे सांगायचं. सांगा की कसं? मग तेच विचारायला म्हणूनच पकडले तुम्हाला मी. द्रव्याचं आपल्या स्वभावाचं चिंतन केलं होते. पण ते काय म्हणतात, ते स्वरूपाचरण चारित्र जे अनुभव आहे 7व्या गुणस्थानातलं, जे आम्हाला त्या स्वरूपाचं तुम्हाला होऊच शकत नाही. का नाही होत तेच विचारायचं की मग. म्हणूनच तर विचारायला लागले. तिथं पण आमचे दत्ता महाराज आले होते त्यावेळेस पण विषय झाला होता. म्हणूनच तुम्हाला पण विचारलं त्यांनी. तेवढं निर्विकल्प राहू शकत. तेवढं निर्विकल्प म्हणजे तुम्ही नाही याची सिद्धीच करू नका हो, आहेची सिद्धी करा. नाही ते मी सांगते तुम्हाला. का आहे तुम्हाला अनुभव का होऊ शकतो गृहस्थीला? ते परत तेच झालं ना की आपण पर्याय बघतोय की कपडे हे मग काय सांगितलं? ज्या विषयाला धरून ते दिगंबर झालेत, भावलिंगी झालेत, 7व्या गुणस्थानाला प्राप्त झालेत ना, तो विषय तुमच्याकडे नाही आहे का हो? तुम्ही कोणाकडे बघताय? परिग्रह आहे, मोह आहे. मोह त्यांच्याकडे नाही आहे का? म्हणलं ना. म्हणून तर एकाक्षीचा विचार त्या मुनींना 12 वर्षापर्यंत त्या जंगलात राहून सुद्धा ते मुनी होते का? मग म्हणा त्यांना गृहस्थी. ती पण धडगत नाही तुमच्यामध्ये, धाडच नाही तेवढं. म्हणजे म्हणायचं तुम्ही सगळ्या बहिरंगातल्या वेशाला बघताय का सम्यक दर्शन म्हणून, स्वसंवेदन म्हणून? बाहेरून आत जायचं नाहीये आम्हाला, आतून बाहेर दाखवायचं की पर्याय प्रगट झाली आहे, ती आतून झाली आहे. मग द्रव्य शुद्ध आहे तर, गुण शुद्ध आहे तर पर्याय शुद्ध प्रगट व्हायला काहीच बाधा नाही आहे. फक्त तुम्ही अशुद्धतेकडून बघताय तर अशुद्धताच प्रगट होणार. भले तितक्या अंशाने होणार नाही, पण जेवढ्या अंशाने आहे की नाही? अंश नको आम्हाला, जाऊ दे. त्याची क्वालिटी सांगू नका, तशी त्याची क्वांटिटी सांगू नका. त्याची क्वालिटी आहे की नाही? जशी शुद्धता सिद्धांची तशीच शुद्धता चतुर्थ गुणस्थांवरती गृहस्थी जर अनुभूती घेईल तर त्याला सुद्धा तशीच अनुभूती होऊ शकते. कारण स्वभाव समान आहे, निगोदी असू दे किंवा सिद्ध असू दे. पात्रता तुमची आहे, तुमच्यात प्रगट करू शकता तुम्ही. फक्त तुम्ही बघताय स्वतःला, जर मी परिग्रही आहे, मी मोही आहे, मी आसक्त आहे, मी परिवारवाला आहे,
कधीच होणार नाही. म्हणून म्हणले होते मध्ये एकदा, शीतल काका होते ना नाते उद्याचे, त्यांनी एक कोट केलं होतं शांतीसागर महाराजांचं वाक्य आहे अंतिम उपदेशामध्ये. काय की बाबा मुनी बिन, म्हणजे त्यात एक तर संयमाचा उपदेश दिला जास्त, आणि त्यात ध्यानाचं पण सांगितलं की 15 मिनिट नाही. मला सांगायचं आहे, त्यांनी त्यामध्ये सांगितलं की घर परिवारवाला काय परिग्रहवाला अनुभूती नाही घेऊ शकत. परिग्रह असणारा कपड्याचं सांगितलं होतं, कपड्यात अनुभूती नाही असा शब्द घेतलाय ना. मग शीतल काकांनी तेच वाक्य सिद्ध करून दाखवलं. कपड्यात अनुभूती होते का? किती घाबरायला लागलाय. नाही म्हणा की कपड्यात कधीच अनुभूती होत नाही. तुम्ही कपडे अंगावर घातलेत, त्या कपड्याला जर ज्ञानात धारण केलेलं असाल तर कधीच अनुभूती होणार नाही. मी कपडेवाला, मी परिग्रहवाला, तो जीव कसं जाणू शकणार? मग त्यांनी म्हणले कपडेच का लावलेत? सगळं लावा तिथं. घरवाला आहे तर अनुभूती घेऊ शकणार नाही, टी व्हीवाला आहे, परिग्रहवाला आहे, पैसेवाला आहे, कोणालाच अनुभूती होणार नाही. जो स्वतःला मानतोय की मी जाणतोय, मानतोय, पाहतोय, मी कपडेवाला नाही, त्याच पर्यायामध्ये अनुभूती प्रगट होऊ शकते. म्हणजे त्या वाक्यात म्हणजे त्यांनी ऑब्जेक्शन टाईप घेतलं का कसं घेतलं महाराजांच्या याला वाक्य? नाही, कोण कपड्यात अनुभूती नाही, महाराजांचंच वाक्य सिद्ध केलं की चतुर्थ गुणस्थांवरतीला अनुभूती होते. म्हणजे कपड्यात अनुभूती होत नाही इन द सेन्स तुम्ही कपडेवाला म्हणून स्वतःला जाणताय, तुम्हाला अनुभूती कशी होणार आहे? कपडे माझे आहेत का? मी कपडे घालणार आहे का? मग मी कपडेवाला, मला अनुभूती होत नाही म्हणजे तुम्ही काय केलं? स्वतःला मानलंय ना, मी गृहस्थीच आहे, मी कपडेवाला आहे, कधीच होणार नाही तुम्हाला अनुभूती. मग कपडेवालाच काय, बाकीचे सगळ्या पत्नीवाला, बच्चेवाला, सगळ्याला अनुभूती नाही होणार. जो स्वतःला त्यापासून भिन्न पाहणार ना तोच अनुभव करू शकणार आहे. म्हणून तर त्या संदेशमध्ये आहे ना शांतीसागर महाराजांचे संदेश, शीतल काकांचं प्रवचन आहे त्याच्यावर. त्याच्यावर मध्ये एकदा शॉर्ट पण घातलं होतं मी, तसं त्यांनी ते सांगितलेलं. त्यामुळं म्हणजे कपड्यातच अनुभूती होत नाही असं नाही. सगळ्याच प्रकारचा परिग्रह असेल, जोपर्यंत तुमच्या ज्ञानात भाव कपडे आहेत ना तोपर्यंत अनुभूती होणार नाही. समजलं का? म्हणूनच ते भाव पत्नीवाले होते. कोण नाव? पुष्पढाल मुनी. मग जोपर्यंत ते भाव पत्नीवाले होते तोपर्यंत त्यांना अनुभूती झाली नाही, तोपर्यंत ते गृहस्थच होते 12 वर्षपर्यंत. मग दिगंबर बाहेरचा वेश फक्त, म्हणून ज्याच्या ज्ञानामध्ये हे पण आहे ना की मी मुनी आहे त्याला सुद्धा अनुभूती होणार नाही. पण मग आपण असं म्हणायचं का महाराजांचं वाक्य चुकलं? नाही हो, मी त्याचीच तर सिद्धी केली, सांगायला लागले की नाही. पण मग लोक हेच वाक्य लोक काय तर आपला घ्या ना, आपल्याला समीचिंता होते ना. अनुयायी जे स्वतःला म्हणतात की नाही की आम्ही शांतीसागर महाराजांचे, माझं ज्ञान बरोबर आहे का हे चेक करा. कोणाचं आपल्याला खंडन करायचं नाही. पण मग सांगायचं कसं? सांगायला काय, मग त्याच्यासाठी तर सांगतेय तुम्हाला. कपडेवाला अनुभूती घेऊ शकत नाही हे वाक्य 100% बरोबर आहे. पण तुम्ही काय बघताय, ते कपडे कोणाला आहेत? शुद्ध जीव आहे तो कपडे घालू शकतो का? त्याला कपडे आहेत का? आणि मग तुम्ही जोपर्यंत स्वतःला मी बसा काय आपल्याला महत्व देवा, काय मी फोनवाला, मी घरवाला, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काय कळणारच नाही आहे. म्हणून अनुभव करायचा ना तर तोपर्यंत त्याला असं निष्परिग्रही पाहावं लागतं. जेव्हा ध्यान करता तेव्हा असं करता का मी कपडेवाला आहे, मी स्वतःला जाणतोय, मग कसं होणार अनुभव तुम्हाला तिथं? जेव्हा त्याला सोडणार आहे ना विचारातून तेव्हा तुम्हाला दिसणार आहे आत्मा काय आहे तो. म्हणून असा अनुभव करा की कुठलाही परिग्रह माझा नाही, मी तर निष्परिग्रही आहे. मग निष्परिग्रही आहे म्हणत असताना कपडे दिसले का आपल्याला ज्ञानात? कोण आहे त्याला सांगा मी परिग्रही नाही, मी तुमचा नाही. म्हणून अनुभवा, सहज सोपी गोष्ट आहे. जो विषय आहे, साधन आहे ते आपल्याजवळ आत्ता उपलब्ध आहे. मग त्याच्याद्वारे मी स्वतःला जाणू शकतो, निर्विकल्प अनुभव घेऊ शकतो. पण तुम्ही धरून जर त्याला करत बसलाय तर कधीच होणार नाही. आणि रागीद्वेषी म्हटलं तर 10व्या गुणस्थानापर्यंत राग आहे, मग मोह आहे, तोपर्यंत अनुभूती होणारच नाही म्हणावं लागेल. मग कुठनं कशावरनं म्हणते 7व्या गुणस्थानवरतीला तर होते. म्हणजे असं नाही. आपल्यासाठी पक्का करा, कोणाला सांगायला जायचं नाही. आपल्याला कोण बदलणारे नसतात, ते तुम्हाला बदलवतील.
हो म्हणते बदलाच नाही, मग खरंच तसं करायला बघतात हो. बंबार्डी पुढचे. म्हणून तर तुम्हाला हलवून बघतेत ना, हलताय का, आणि तुम्ही हलताच. मग काय ना, आपलं इकडचं ना तिकडचं. जाणा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणताही परिग्रह नाहीच. मी शरीरवाला नाही, कपडेवाला नाही, पती पत्नी परिवारवाला नाहीच. मी तर जीव आहे, निष्परिग्रह स्वरूप आहे, जाणणाराच आहे. चेतना हा माझा स्वभाव आहे, रागद्वेष स्वभाव नाही. सर्व परिग्रहात असतानाही मी त्यापासून सर्वथा भिन्नच आहे. त्या परिग्रहाला जाणणारा मात्र आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्.